नमस्कार मित्रांनो, मी संजय थोरावडे, आरक्षणाचा अभ्यासक. माझा पहिला व्हिडिओ इंट्रोडक्शन ऑफ रिझर्वेशन पॉलिसी अँड बॅकग्राऊंड ऑफ एम नागराज केस व दुसरा एम नागराज केस स्टडी. ह्यास आपण भरभरून प्रतिसाद दिलात, सर्वांचे मनपूर्वक आभार. तरी आजचा टॉपिक आहे डेफिनेशन ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अदर बॅकवर्ड क्लासेस. तरी आजच्या टॉपिकमध्ये या वर्गांच्या डेफिनेशन्स करताना ह्या वर्गांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन व ह्या वर्गासाठी कोणत्या निकषाच्या आधारावर आरक्षणाच्या यादीमध्ये समावेश केला आहे व त्यांचा आरक्षित वर्गात समावेश करताना कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब करतात ते आपण खालील कलमांमध्ये पाहूया. घटनेचे आर्टिकल 341 हे शेड्यूल कास्टसाठी, आर्टिकल 342 शेड्यूल ट्राईबसाठी व आर्टिकल 340 हे अदर बॅकवर्ड क्लासेस OBC ह्या वर्गात संबंधित आहे. तर प्रथमतः आपण आर्टिकल 341 व आर्टिकल 342च्या तरतुदीवरती चर्चा करूया. आर्टिकल 341चा क्लॉज 1 त्याच्या तरतुदीनुसार भारताचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट हे संबंधित स्टेट किंवा युनियन टेरिटरी या प्रदेशांचा राज्यपाल, गव्हर्नर यांच्याशी विचारविनिमय करून पब्लिक नोटिफिकेशनद्वारे अशा जाती, वंश, जनजाती म्हणजेच कास्ट, रेसेस व ट्राईब्स किंवा त्यांचा भाग अथवा त्यांचा गट हा घटनेच्या कक्षेत अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणून मानला जाण्यासाठी त्या वर्गांचा यादीत समावेश करतात. म्हणजे शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये कोणता वर्ग समावेशास पात्र आहे अशा याद्या राज्यपालांच्या सहमतीने राष्ट्रपती बनवतात. आर्टिकल 341च्या क्लॉज 2 नुसार पार्लमेंट ही राष्ट्रपतींनी पब्लिक नोटिफिकेशनद्वारे क्लॉज 1च्या तरतुदीनुसार नोटिफाय केलेल्या जाती किंवा त्यांचे भाग, त्यांचे गट यांचा कायद्याद्वारे शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये समावेश करते. किंवा एखाद्या वर्गास वगळण्याची सूचना असल्यास त्या वगळण्याची कार्यवाहीसुद्धा पार्लमेंट करते. परंतु त्या वर्गाच्या समावेशासाठी अगोदर काढलेले नोटिफिकेशन हे जर व्यवस्थित असेल तर वगळण्याच्या नोटिफिकेशनवरती फारसा विचार केला जात नाही. जर करायचं असेल त्यामध्ये संसदेमध्ये कायदा करून त्यामध्ये बदल केला जातो व त्याला आपण डिशेड्यूल ऑफ कास्ट असं म्हणतो. याचाच अर्थ राष्ट्रपतींना इनिशियल पॉवर आहे. राज्यपालांच्या मदतीने जातींच्या लिस्ट बनवणे व त्या समावेशासाठी संसदेला पाठवणे हे त्यांना अधिकार आहेत. परंतु त्या जातींचा शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये समावेश करणे किंवा वगळणे याचे संपूर्ण अधिकार हे पार्लमेंटला आहेत. दुसरे आर्टिकल 342 याचा क्लॉज 1 व क्लॉज 2 हा शेड्यूल ट्राईब वर्गासाठी आहे. ह्यातील तरतुदींचे संपूर्ण प्रोसिजर्स हे वरील आर्टिकल 341 क्लॉज 1 व 2 प्रमाणे सिमिलर असल्यामुळे यावरची चर्चा आपण रिपीट नको करूया. यामध्ये बदल एवढाच आहे, आर्टिकल 342मध्ये जातींच्या बाबत द ट्राईब ऑर ट्रायबल कम्युनिटीज म्हणजेच जनजाती व जनजाती समूह किंवा त्यांचा भाग किंवा त्यांचा गट असा बदल आहे. खालील महत्त्वाचा भाग म्हणजे शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्राईब यांचे व्याख्येसाठी कोणता निकष असावा हे वरील आर्टिकल 341 342मध्ये नमूद नसल्यामुळे राष्ट्रपतींना 1950 साली नोटिफिकेशन काढावे लागले व त्यातील तरतुदीनुसार या वर्गांच्या व्याख्या कशा असाव्या त्याच्या निर्देश दिले गेले. पहिल्यांदा आपण शेड्यूल कास्टसाठीची व्याख्या पाहूया. एक्स्ट्रीम सोशल, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड अरायझिंग आउट ऑफ द ट्रेडिशनल प्रॅक्टिस ऑफ अनटचॅबिलिटी म्हणजे ज्या वर्गांची अस्पृश्यतेच्या पारंपरिक रूढीच्या प्रभावामुळे उद्भवलेली अत्यंत बिकट अशी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अशी पार्श्वभूमी
व त्या वर्गांचा गट. या व्याख्येमध्ये अनटचॅबिलिटी हा घटक महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यातून त्या वर्गाची उद्भवलेली सोशल, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आरक्षणाचा आधार हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल कास्ट हा वर्ग हिंदू, शीख व सध्याच्या धर्मांतरित बौद्ध धर्मातीलच असावा लागतो. म्हणजे यापैकी एक रिलिजन तरी त्या वर्गाला प्रोफेस करणे आवश्यक आहे. परंतु शेड्यूल ट्राईब हा वर्ग कोणत्याही धर्माचे पालन करणारा असला तरी चालतं. आता आपण शेड्यूल ट्राईबची व्याख्या पाहूया. इंडिकेशन ऑफ प्रिमिटिव्ह ट्रेट्स, डिस्टिंक्टिव्ह कल्चर, geographical isolation, shyness of contacts with the community at large and backwardness. म्हणजेच प्राचीन गुणधर्म व प्राचीन रूढी परंपरेचे पालन, विशिष्ट संस्कृतीचा अंगीकार करणे, म्हणजे सण साजरे करतानाचं वेगळेपण, वेशभूषेतील वेगळेपण, त्यानंतर भौगोलिक आयसोलेशन म्हणजे बहुधा डोंगराळ भागातील वास्तव्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इतर समुदायांच्या संपर्कात येण्यासाठीचा त्यांचा लाजरेपणा, म्हणजे हा वर्ग मुख्य प्रवाहात मिसळला गेला नव्हता. व शेवटी मागासलेपणा इत्यादी बाबींचा समावेश या व्याख्येमध्ये होतो. मित्रांनो, ह्या झाल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब संबंधीच्या व्याख्या. आता तिसरा वर्ग अदर बॅकवर्ड क्लासेस OBC ह्यांचे संबंधित असलेले कलम 340च्या तरतुदी पाहूया. तरी आर्टिकल 340च्या तरतुदी ह्या अदर बॅकवर्ड क्लासेस OBC या मागासलेल्या वर्गांच्या स्थितीचे अन्वेषण, इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आयोगाची नियुक्ती याबाबत आहेत. त्यामुळे भारत सरकारने OBCसाठी 2 वेळा आयोगाची नियुक्ती केली होती. तरी आपण ह्या कलमांच्या तरतुदीच्या चर्चेनंतर आयोगाबाबत चर्चा करूया. आर्टिकल 340 असं म्हणतं आहे, अपॉइंटमेंट ऑफ कमिशन टू इन्व्हेस्टिगेट द कंडिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे मागास वर्गाच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आयोगाची स्थापना. व यामध्ये आर्टिकल 340मधील क्लॉज 1 मध्ये असं नमूद केलेलं आहे, द प्रेसिडेंट मे बाय ऑर्डर अपॉइंट ए कमिशन कन्सिस्टिंग ऑफ सच पर्सन्स ॲज ही थिंक्स फिट टू इन्व्हेस्टिगेट द कंडिशन ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस विदिन टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्रातील सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग शोधणे, त्यांच्या स्थितीचे निरीक्षण करणे, त्या वर्गास ज्या अडचणी सोसाव्या लागत आहेत त्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या संबंधित राज्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात, त्यांना कोणती अनुदाने द्यावीत, याबाबतच्या शिफारसी आयोगाने रिपोर्टमध्ये मांडणे याचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आयोगाच्या निर्मितीचा जो आदेश निघेल त्यामध्येच आयोगाने करावयाच्या कार्यपद्धती निश्चित करण्यात याव्या अशी त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आर्टिकल 340मधील क्लॉज 2मध्ये अशी सुरुवात आहे, कमिशन सो अपॉइंटेड शॉल इन्व्हेस्टिगेट द मॅटर्स रिफर्ड टू देम, म्हणजे नियुक्त झालेल्या आयोगाने त्यांना दिलेल्या निर्देशानुसार सर्व बाबींचा आढावा घेऊन वस्तुस्थिती मांडणारा व उचित शिफारशी असणारा अहवाल कमिशनने राष्ट्रपतींना सादर करावा. व शेवटी आर्टिकल 340मधील क्लॉज 3नुसार प्रेसिडेंट हे सदर अहवालाची प्रत, त्यावर केलेल्या कार्यवाहीचे स्पष्टीकरण करणारे निवेदन हे संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतील. त्यावर शेवटी पार्लमेंट हे या अहवाला मंजुरी देईल. या अशा प्रकारच्या वरील कलमांमध्ये तरतुदी आहेत. यामध्ये OBC वर्ग ठरवण्यासाठी
सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा असणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे. वरील कलमानुसार ओबीसी वर्ग आयडेंटिफाय करण्यासाठी 1953 साली आर्टिकल 340नुसार कालेलकर आयोगाची सरकारने स्थापना केली व त्या आयोगाने 1955 साली सरकारला रिपोर्ट सादर केला व तो अहवाल त्या सरकारने स्वीकारला नाही व त्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर दुसरा BP मंडल आयोग मोरारजी देसाई सरकारने 1979 साली नेमला. या आयोगाने ओबीसीचे बॅकवर्ड तपासण्यासाठी 11 प्रकारचे मापदंड म्हणजे इंडिकेटर्स वापरून सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेसवर ओबीसीना 27% आरक्षणासाठीची शिफारस असणारा रिपोर्ट 1980 साली पूर्ण करून तो तेव्हाच्या सरकारकडे आयोगाने सुपूर्द केला. परंतु तो अहवालसुद्धा नंतर आलेल्या सरकारने संसदेमध्ये मांडला नाही. शेवटी हा अहवाल 1990 साली VP सिंग सरकारने संसदेत मांडून तो स्वीकारला व अंमलबजावणीसाठी आणला. यावर देशभर प्रचंड विरोध झाला. तरीसुद्धा सरकार काही मागे हटले नाही. परंतु सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा साहनी या केसच्या रूपाने आव्हान दिले गेले. यावर 1992 साली सुप्रीम कोर्टाने ओबीसी वर्गासाठी क्रीमी लेअरची आट घालत 27% आरक्षणावरती शिक्कामोर्तब केले. ही आहे 340 कलमाची थोडक्यात माहिती. आता या विषयाशी संबंधित छोटा टॉपिक आपण कव्हर करूया. तो म्हणजे कोणत्या कारणांमुळे एखाद्या व्यक्तीच्या SC/ST ह्या स्टेटसमध्ये बदल होतो. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जाती बाय बर्थ त्या व्यक्तीस त्यांच्या जन्मदात्याकडून येते व त्यावर खालील कोणत्या कारणांचा काय परिणाम होते ते पाहूया. त्यातील पहिलं कारण आहे मॅरेज इट्स इफेक्ट ऑन कास्ट. यामध्ये विवाहामुळे होणारा इफेक्ट पाहूया. तर जात ही बाय बर्थ मिळते म्हणून जन्माने SC/ST OBC नसणाऱ्या कोणत्याही स्त्री पुरुष व्यक्तीने SC/ST OBC वर्गातील व्यक्तीशी केवळ लग्न केल्यामुळे ती व्यक्ती मागासवर्गाची सदस्य होत नाही, तर ती आरक्षणात पात्र नसते. परंतु जन्माने SC/ST OBC असणारी स्त्री पुरुष व्यक्ती कोणत्याही वर्गातील व्यक्तीशी लग्न केले तरी ती व्यक्ती जन्माच्या जातीचे SC/ST OBC हे स्टेटस अबाधित राखते व ती आरक्षणास पात्र असते. दुसरा इफेक्ट ऑफ कन्व्हर्शन अँड रिकन्व्हर्शन. त्यामुळे धर्मांतरामुळे होणारा इफेक्ट आपण पाहूया. तरी मी अगोदर उल्लेख केला होता की शेड्यूल कास्ट हा वर्ग हिंदू, शीख व सध्या धर्मांतरित बौद्ध या धर्मामधीलच असावा लागतो. म्हणजे यापैकी कोणताही धर्म त्यांना प्रोफेस करणे आवश्यक असते. पण ह्या वर्गातील एखाद्या व्यक्तीने वरील तिन्हीपैकी धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मात प्रवेश केला तर त्या व्यक्तीचे शेड्यूल कास्ट हे स्टेटस निघून जाते. परंतु त्या व्यक्तीने रिकन्व्हर्शन केले तर हे शेड्यूल कास्ट स्टेटस हे पुन्हा त्यांना प्राप्त होते. परंतु शेड्यूल ट्राईब व्यक्तीने कोणताही धर्म स्वीकारला तरी त्यांचे शेड्यूल ट्राईब हे स्टेटस तसेच कायम टिकून राहते व ते बदलत नाही व तो आरक्षणास पात्र असतो. उदाहरण घ्यायचे झाले तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये सुद्धा शेड्यूल ट्राईब हा वर्ग आहे. त्यानंतर मायग्रेशन म्हणजे एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर. याच्यासाठी अशा तरतुदी आहेत. एखाद्या SC/ST व्यक्तीने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलेले असेल व तो स्थलांतरित राज्यात त्या व्यक्तीला स्टेट गव्हर्मेंटच्या सर्व्हिसमध्ये SC/ST असण्याचा लाभ मिळत नाही. तो त्याला लाभ मिळतो तर त्याच्या ओरिजिनल राज्याच्या स्टेट गव्हर्मेंटच्या नोकरीमध्येच मिळू शकतो. परंतु सेंट्रल गव्हर्मेंटच्या सर्व्हिसमध्ये स्थलांतरित व्यक्तीस कोणत्याही राज्यात जाऊन वास्तव केलेले असेल तरी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. शेवटी अडॉप्शन. यामध्ये दत्तक घेण्यामुळे काय फरक पडतो ते आपण बघूया. यामध्ये दत्तक जाणारे बालक किंवा व्यक्ती दत्तक घेणाऱ्या पालकांचा धर्म व जात प्राप्त करते. परंतु दत्तक घेण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे कायदेशीर असावी लागते. यामध्ये SC/ST असणाऱ्या बालकास अदर कम्युनिटीच्या पालकांनी अडॉप्ट केले तर त्या पालकांचा धर्म व जात त्याला मिळते व ते आरक्षित राहत नाही. त्या उलट SC/ST असलेल्या पालकांनी अदर कम्युनिटीचे बालक अडॉप्ट केले तर त्या बालकास संबंधित पालकांचा आरक्षित वर्गाचा लाभ मिळतो.
तरी आजचा हा सेशन आपण इथेच संपूया. हा माझा व्हिडिओ डेफिनेशन ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस हा आपणास इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपण यास जरूर लाईक, सबस्क्राईब व फॉरवर्ड करा. या टॉपिकविषयी काही शंका असतील तर मला आपण जरूर कॉमेंट करू शकता. गुड बाय, टेक केअर, बी सेफ.